महाराष्ट्र अराजपत्रित कंबाईन मुख्य परीक्षा पहिला पेपर जून 2025 मध्ये झाला होता. ॲक्च्युली परीक्षा 2024चीच आहे. एक्झाम झाली होती जून 2025 मध्ये. तर तो लँग्वेज पेपर आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. आता लँग्वेज पेपर म्हटल्यानंतर स्वरूप तुम्हाला माहिती आहे की लँग्वेज पेपर 100 क्वेश्चन्स असतील. आणि याला लँग्वेज पेपर का म्हणायचं, कारण याच्यात मराठी 50 क्वेश्चन्स आणि इंग्लिश 50 क्वेश्चन्स असं 100 क्वेश्चन्स याच्यामध्ये असतील. मराठी म्हटल्यानंतर मराठी ग्रामरचे 50, राईट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मराठी विषयामध्ये मराठी होकॅब पण असेल आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्लिश ग्रामर, इंग्लिश होकॅब आणि इंग्लिश रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अशा प्रकारे एक ओव्हरऑल आपल्याला डिव्हिजन पाहायला मिळतं. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हा जो वेळ त्यांनी दिलेला आहे तो वेळ आहे 1 तास. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला तब्बल 100 प्रश्न सोडवायचे आणि त्या 100 प्रश्नांमध्ये 2 रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सुद्धा असणार आहेत. आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तर त्याला वेळ लागणार आहे थोडक्यामध्ये. तर हे सगळे 100 प्रश्न तुम्हाला 1 तासामध्ये सोडवायचे आहेत. म्हणजे आपण पकडून चालू की एका क्वेश्चनला तुम्हाला हार्डली 36 सेकंड्स मिळतात. आता या 36 सेकंड्समध्ये बऱ्याच वेळा वेळेचं नियोजन बसवणं अवघड जातं. याचं कारण म्हणजे कधी कधी क्वेश्चन पेपर लेंदी असतो, म्हणजे ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले असतात. तर अशा प्रकारचा हा पेपर होता. पेपर तुलनेने सोपा होता. आपण एकदा तो पेपर डिस्कस करू. एकूण क्वेश्चन आहे 100 आणि मार्क्स आहेत 200. म्हणजे इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, राईट. अशा प्रकारे 200 गुणांचा हा पेपर आहे. आपण सुरुवात करू. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाकीचे जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले असतात त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. पहिला क्वेश्चन बघा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना असं म्हणेल की तुम्ही याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुम्ही प्रत्येकाने सध्या एक नोटबुक हातामध्ये घ्या आणि त्या नोटबुकचा वापर तुम्ही असा करा की प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर तो क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर बेस्ड होता अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. समजा आता पहिला जो क्वेश्चन आहे की अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दांतील अव हा उपसर्ग. तो उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला येतो, अगोदर येतो, प्रत्येक शब्दाच्या नंतर येतो. तर त्यांनी विचारलंय की हा अव हा जो उपसर्ग आहे ना कोणत्या भाषेतून आलेला आहे. ऑप्शन त्यांनी दिले फारसी, अरबी, संस्कृत आणि उर्दू. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या पुस्तकामध्ये आपण क्लासमध्ये सुद्धा घेतलंय अव, अडणी, बद, भर, पड म्हणजे असे 4-5 जर उपसर्ग पाठ केली तुम्ही तर तुम्हाला समजून जातं की हा संस्कृत उपसर्गाचा प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे आणि याच्यामध्ये शब्दशक्ती नावाचा जो टॉपिक आहे ना, म्हणजे अभिधा, व्यंजना, लक्षणा, हा जो शब्दशक्तीचा प्रकार आहे त्याच्यावर टॉपिकवर बेस्ड हा क्वेश्चन आहे. आता आपल्याला माहिती आहे अभिधा म्हणजे सरळ सरळ अर्थ, व्यंजनामध्ये आपण त्याला तोच अर्थ हाताचा दुसरा एक अर्थ विपरीत असतो आणि लक्षण म्हणजे कम्प्लिटली वेगळा अर्थ घ्यायचा, शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. यांनी याच्यावर सांगितलंय च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच हे उदाहरण कोणत्या शब्दशक्तीचे आहे. आणि यांनी ऑप्शन दिलेत की म्हणजे शुद्ध उपदान, शुद्ध सरोया, लक्षणीय लक्षणा, शुद्ध साधय वसना आणि परत ऑप्शन दिलेत. परंतु फायनली ज्यावेळेस एमपीएससी सेकंड आन्सर की आली त्या सेकंड आन्सर की मध्ये आयोगाने हा क्वेश्चन पेपर म्हणजे हा क्वेश्चनच कॅन्सल केलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की अशा प्रकारचा मुद्दाम एखादा क्वेश्चन टाकला जातो. उद्देश हा असतो की तो मुलांना अवघड जावा आणि बऱ्याच वेळा असं होतं की तो क्वेश्चन कॅन्सल करायची नामुष्की आयोगावर आलेली आहे. असू द्या, चला पुढचा बघू आपण. 3 नंबरचा क्वेश्चन आहे शब्द उच्चारतात विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षु म्हणजे काय, तर मनांचे डोळे. चक्षु म्हणजे डोळे. म्हणजे असं कोणती शब्दाची शक्ती आहे की जेव्हा तुम्ही शब्द उच्चारता तेव्हा तो शब्द उच्चारल्यानंतर ती वस्तू तुमच्या डोळ्यापुढे येते. आता आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या शक्ती असतात. अभिधा याला आपण वाच्यार्थ म्हणतो, व्यंजन आपण व्यंगार्थ म्हणतो आणि लक्षणा लक्ष्यार्थ म्हणतो. एखादा शब्द उच्चारल्या तुमच्या डोळ्यासमोर जी वस्तू येते त्याला आपण अभिधा म्हणतो. म्हणजे सरळ सरळ त्या शब्दाचा अर्थ तो असतो, याला आपण अभिधा असं म्हणायचं. यांनी मुद्दाम लेंदी कसा केला तर ऑप्शनच्या मी फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक. 1 नंबरचा ऑप्शन त्यांनी या ठिकाणी करेक्ट देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, दिला होता म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तुम्हाला कळेल की याच्यामध्ये 2 प्रश्न असे आहेत शब्दांच्या शक्तीवर विचारलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही अंदाज लावू शकता की परत या टॉपिकवर ते जास्त हायलाईट करू शकतात, फोकस करू शकतात. मग याला तुम्ही निग्लेक्ट करू नका. ठीक आहे. आता हे आपण 2 क्वेश्चन पाहिले, एक तर क्वेश्चन कॅन्सल झाला. मी तुम्हाला असं म्हटलं की प्रत्येक क्वेश्चन घेतल्यानंतर तो क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर हे तुम्ही लिहून घ्या. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये की आता जी आपली कंबाईन ग्रुप बीची मेन्स होत आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारच्या टॉपिक्सवर परत एकदा आयोग जास्त भर देऊ शकतं. त्यानुसार तुम्हाला त्याची तयारी करता येईल. आता पुढचा क्वेश्चन आपण पाहू. क्वेश्चन नंबर 4 नंबर. पुढीलपैकी कोणते शब्द
शब्द प्रमाण लेखन नियमानुसार, म्हणजे शुद्ध शब्द कोणते कोणते असा साधा प्रश्न विचारलाय. सोपं आहे बघा. उपहारगृह, कोट्याधीश, महात्म्य, अलंकारिक. आता याच्यामध्ये मोरा वाळंबेच्या पुस्तकातले सगळे क्वेश्चन शब्द आहेत. आता मी सांगतो, आपल्याकडे वेळ कमी असतो, मग जे शब्द आपल्याला माहिती आहेत किंवा आपण चांगले केलेत ते म्हणजे कोणते दोन शब्द आहेत बघा. याच्यामध्ये कोट्याधीश असतं, कोट्याधीश नसतं. मग कोट्याच्या ठिकाणी दिलं हातरा ऑप्शन गेला, बरोबर. आणि दुसरं असतं ते म्हणजे महात्म्य. महात्म्य म्हणजे हा चुकला, बरोबर. हा या ठिकाणी बरोबर आला, पण या ठिकाणी कोट्याधीश मग राहिला कोणता ऑप्शन, तर राहिला हा, कारण या ठिकाणी महात्म्य शब्द चुकलेला आहे. थोडक्यामध्ये ए ऑप्शन करेक्ट आणणार, म्हणजे ए फक्त एक बरोबर, ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे जर तुम्हाला थोड्याशा गोष्टी माहिती असतील पण हमखास माहिती असेल की हे आपलं उत्तर असू शकतं, तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारे प्रश्न सोडवू शकता. आता आपण पुढे जाऊ. हा कशावर क्वेश्चन होता, तर तुम्ही लिहा, याच्यामध्ये असं लिहू शकता, शुद्ध आणि अशुद्ध शब्द या टॉपिकवर हा प्रश्न अवलंबून असतो. चला 5 नंबर आहे. 5 नंबर, शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती. आता त्यांनी विचारले तुम्हाला याच्यामध्ये समोरासमोर तळ ठोकून उभी होती, शब्दाचा प्रकार ओळखा. आता एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा काय होतं, शब्द समजा मी म्हणलं की त्याने खिडकी धाडकन बंद केली. धाडकन म्हणलं अनुकरणवाचक झालं, की धाडकन हे शब्दाचा अर्थ दडलेला आहे. परंतु जर मी असं म्हटलं ना की त्याने खूप गोड गोड बोलून आमचं काम करून घेतलं, गोड गोड म्हटलं, तर गोड शब्द परत एकदा रिपीट झाला, तो असतो पूर्णाभ्यस्त. पूर्णच्या पूर्ण शब्द रिपीट झालाय, बरोबर का नाही. मग याच्यामध्ये समोरासमोर झालाय, याचा अर्थ अंशाभ्यस्त नाही. लाडी गोडी म्हणलं तर लाडी गोडी म्हणल्यानंतर अंशाभ्यस्त आहे. 100% याचा ऑप्शन काय, पूर्णाभ्यस्त. कारण समोरासमोर आहे तसा शब्द रिपीट झालाय, हे उदाहरण आहे पूर्णाभ्यस्तचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 6 आहे पोरांनो. माझ्याने काम होणार नाही कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे. आता माझ्याने काम होणार नाही, तुम्हाला आठवत असेल की परीक्षा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की आज माझ्याच्याने खाववते, आज मला चालवते. शक्य कर्मणी, 100% शक्य कर्मणी ऑप्शन आहे याच्यामध्ये. नवीन कर्मणी काय असतो की माझ्याकडून धडा लिहिला गेला, कडून शब्द आला तर आपण काय करतो, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तर ज्याला म्हणतो. 100% शक्य कर्मणीचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे प्रयोग या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे, फिरून विचारलाय. आज माझ्याच्याने काम करवते आपल्याला येतं, पण जर काय म्हणलं की माझ्याच्याने काम होणार नाही असं म्हणलंय, काय म्हणजे थोडक्यामध्ये माझ्यामध्ये काम करण्याची क्षमता नाहीये असं म्हटलंय, तर आपलं उत्तर 100% बरोबर येणार. शक्य कर्मणीचं हे उदाहरण आहे. पुढे 7 नंबर बघा. हत किती बेचव आंबा आहे, वाक्याचा प्रकार हो का. ज्या अर्थी उद्गारार्थी वाक्य म्हणजे होदानार्थी, विधानार्थी ऑप्शन गेला, प्रश्नार्थी गेला. इथं उद्गारार्थी दिलंय, इथे उद्गारार्थी दिलंय, राईट, दोन्ही उद्गारार्थी आहेत. पण हात म्हणलंय तर हा काय दाखवतो, हे जे आहे ना केवळ प्रयोगी अव्यय, ते काय नकारदर्शक, म्हणजे ऑप्शन क्रमांक आला 4 क्रमांक. आलं लक्षात. म्हणजे फक्त उद्गारार्थी असून माहिती असून फायदा नाही, तर ते कोणत्या प्रकारचे येतं, होकारार्थी का नकारार्थी, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता 8 नंबरचा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. बघा, मिश्र वाक्य कोणते, एकदा जस्ट वाचून घ्या. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन बघा. आता मिश्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, की वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे त्यानुसार वाक्याचा प्रकार पडतो. जर कोणतंच उभयान्वयी अव्यय नसेल तर केवळ वाक्य असतं, राईट. त्याच्यानंतर प्रधानत्व सूचक असेल तर संयुक्त असतं, गौणत्व सूचक असेल तर कोणतं असतं, मिश्र वाक्य असतं. त्यांनी सांगितलंय कोणते मिश्र वाक्य आहे, बरोबर का नाही. तो गावाला गेला, उभयान्वयी अव्यय नाहीये, तर हे 100% नाहीये. मी परमेश्वर वंदन करतो, सरळ साधं वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य असू शकत नाही, कारण उभयान्वयी अव्यय नाहीये. आता इथे बघा, सूर्य बराच वर आला पण तो ढगांनी व्यापला. पण, परंतु, बाकी, आणि, व सगळे प्रधानत्व सूचक आहे, याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य. म्हणजे 100% संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक सी फक्त बरोबर आहे, फक्त सी बरोबर, बाकी सर्व चूक. 3 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे या परीक्षेमध्ये तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं तर केवळ संयुक्त मिश्र या प्रश्नावर, या टॉपिकवर बरेच प्रश्न आले आहेत, आपण त्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. 8 नंबर. 9 नंबर बघा. पाऊस पडला असता तर पिके चांगली असली, वाक्य कोणत्या प्रकारचे. आता आपल्याला माहिती आहे स्वार्थी वाक्य फक्त काळाबद्दल सांगतं, आज्ञार्थी वाक्य आज्ञा, सल्ला, विनंती, प्रार्थना, उपदेश, आणि विद्यार्थी काय इच्छा, शक्यता, योग्यता असतं, आणि ज्याच्या शेवटी वाविवे येतं. 100% जर, तर, जेव्हा, तेव्हा, जिकडे तिकडे आलं म्हणजे हे वाक्य कोणतं असतं, तर हे वाक्य संकेतार्थी असतं. म्हणजे पाऊस पडला असता तर, म्हणजे जर पाऊस पडला असता तर पिके आली असते असं म्हटलंय, वाक्य कोणतं झालं, वाक्य आपल्याला संकेतार्थी. ठीक आहे, हाही वाक्याचा प्रकार आपण पाहिलेला आहे. 10 नंबर बघ. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते.
काय म्हटलंय, बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, न बोलणाऱ्याचे सोने पडून राहते काय आहे. आता पण म्हटलंय पोरांनो, 100% लक्षात, पण म्हणजेच काही केवळ वाक्य नाहीये, राईट. प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य नाहीये, मग मिश्र वाक्य पण नाही, तर कोणतं वाक्य आहे, तर संयुक्त वाक्य. म्हणजे वाक्याच्या प्रकारावर बऱ्यापैकी जास्त फोकस त्यांनी यावेळी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे मला वाटते दुसरं वाक्य दिलंय त्यांनी, केवळ, संयुक्त आणि मिश्र या प्रकारावर विचारलेलं आहे. आता पुढे 11 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. बघा 11 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हटले, सुदेशची टवाळी करणे रमेश कधी कधी बंद करेल. आता टवाळी करण्यासाठी योग्य वाक्प्रचार कोणता, असं त्यांचा प्रश्न आहे. टवाळी करणे म्हणजे आपल्याला माहिती आहे, टवाळी करणे म्हणजे खोडी काढणे, बरोबर आहे, खोड काढणे दिलेले, राईट. टोपी उडवणे पण माहिती आहे, राईट. पण याच्यामध्ये बट्टा लावणे, आता बट्टा लावणे म्हणजे कलंक लावणे, राईट, प्रतारणा करणे. आता याच्यामध्ये बट्टा लावणे, प्रतारणा करणे म्हणजे काय, अपमान करणे, सगळेच ऑप्शन बरोबर वाटत आहेत. म्हणजे यांनी काय दिलंय, फक्त डी चूक, बाकी सर्व बरोबर, परंतु आयोगाने हा प्रश्न काय केलाय, कॅन्सल केलेला आहे. अशा प्रकारे हाही प्रश्न आयोगाने काय केलाय, कॅन्सल केलाय. हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण याच्यामध्ये डी फक्त बरोबर, बाकी सर्व चूक असं होऊ शकत नाही, सगळे ऑप्शन बरोबर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलाय. थोडक्यामध्ये काय, टवाळी करणे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल, येणाऱ्या आता काही परीक्षांमध्ये आपण पाहिलं तर अशा प्रकारचे प्रश्न बरेच तुम्हाला पाहायला मिळतील. त्या योग्य वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता हे तुम्हाला विचारलं त्या ठिकाणी जाईल. आता पुढचा प्रश्न आपण बघू, क्वेश्चन क्रमांक 12. जीव मुठीत धरणे वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार, समान, परत एकदा वाक्प्रचार आहे. म्हणजे वाक्प्रचार तुम्ही चांगलं करणं अपेक्षित. पहिलं काय म्हटलंय बघा, जीव मुठीत धरणे म्हणजे गर्भगळीत होणे, अंगावर काटा उभरणे, फेफे वळणे, बोबडी वळणे, सर्व ऑप्शन बरोबर आहेत. ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत. 4 नंबरचा पर्याय तुम्ही निवडणं गरजेचं आहे. परत एकदा त्याला 12 नंबरला लिहून ठेवा की वाक्प्रचारावर बेस्ट आहे. वाक्प्रचारावर किती क्वेश्चन्स आले ते तुम्हाला माहिती असेल, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये वाक्प्रचार हा टॉपिक महत्त्वाचा राहू शकतो, हे तुम्हाला लक्षात येईल. आता 13 नंबर थोडासा आहे ना कन्फ्युजिंग होता बघा. काय म्हटलंय, समानार्थी वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा, चुकीच्या जोड्या, बरोबर. आता पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे होतं का रे. आपण म्हणतो ना की येणाऱ्या कुस्तीच्या फळामध्ये मी तुला पाणी पाजेल, पाणी पाजणे म्हणजे हरवणे, म्हणजे हा तर चुकलेला आहे 100%, बरोबर. पुढे बघा, चुकीच्या जोडी म्हणजे एक तर चुकीची जोडी 100%, इथं पण आले. डोक्या पुढे बघा, हात मिळवणी करणे, नमस्कार करणे, हात मिळवणी करणे म्हणजे संगनमत करणे, गुप्त कट कारस्थान करणे, म्हणजे हे दोन्ही चुकीचे आहेत. बाकी डोक्यावर मिरा वाटणे, आकाश पातळी करणे म्हणजे आणि क काय हे चुकीच्या जोड्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बघा, काही चुकीच्या विचारणी तर बरोबर लिहिले. याचा उद्देश हा एकच आहे की तुमचा जास्तीत जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवणे, तुमचं कन्फ्युजन जास्त कसं ते होईल हे पाहणे. अशा प्रकारे जर कन्फ्युज करणारे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्याला व्यवस्थित पाहिलं पाहिजे. म्हणजे आता तिसरा प्रश्न आपण पाहिला जो की वाक्प्रचारावर अवलंबून आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू आपण 13 नंबरचा, सॉरी 14 नंबर. पुढे बघा, परत एकदा तसंच आहे की अनेक शब्दांसाठी एक शब्द त्यांनी वापरा सांगितलाय की संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळ कर्णधाराला दिला. आता दोष देणे म्हणजेच काय, खुणगाड बांधणे, निश्चय करणे, फोड मोडणे, जिरवणे, मस्ती जिरवणे, खो घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं नाश करणे, एखादी गोष्ट होऊ न देणे. मग खापर फोडणे म्हणजेच काय, खापर फोडणे म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे. काय म्हणले, खापर फोडणे म्हणजे संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष म्हणजे खापर फोडणे आपण ज्याला म्हणतो. परत एकदा वाक्प्रचाराचा वापर योग्य प्रकारे केलेला आहे. वाक्प्रचार टॉपिक महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, माहिती असूनही काय काहीच माहिती न देण्याला आपण काय म्हणतो, कानावर हात ठेवणे, बरोबर का नाही. कान उघडणी करणे म्हणजे ओरडा ओरडणे, कानावर पडणे, सहज ऐकणे, कान फुंकणे म्हणजे कान भरणे, उकसून देणे. तर ऑप्शन काय, कानावर हात ठेवणे म्हणजे थोडक्यामध्ये एखादी गोष्ट माहिती असून सुद्धा माहिती नाही अशा प्रकारे सांगणे. हा परत एकदा 5वा प्रश्न वाक्प्रचार आहे बघा. पुढे बघू आपण, म्हण पूर्ण करा. घर सारव म्हणते तर म्हणते. आता घर सारव म्हणते तर शेणच नाही, अंगण वाकडे. आता नाचता येणं अंगण वाकडे असतं, हे गेलं. रोको, घर सारव म्हणते आज नको उद्या करते, हे पण नाही. तर घर सारव म्हणे तर कोणाडे किती, म्हणजे मी म्हटलं घर सारव तर त्या घराला कोणाडे किती अशा प्रकारे म्हणते, याचा अर्थ ही म्हण आहे. आलं लक्षात. म्हणजे कोणत्या प्रकारच्या म्हणी आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरल्या जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर माहिती नसेल तर मोरावाड्या पुस्तकाला चांगलं करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता पुढचा बघू, 17 नंबरचा क्वेश्चन आहे. उचलली जीभ लावली टाळ्या म्हणीचा योग्य अर्थ काय. विचार न करता बोलणे सापडलं, बरोबर का नाही. विचार न करता बोलणे, घशाला कोरड पडण्याने एकसारखे बोलत राहणे, काहीच न बोलत, हे विचार न करता बोलणे, बरोबर का नाही. आपण काय म्हणतो, तुझ्या काही जिभेला हाड आहे का नाही. जिभेला हाड असणे नसणे म्हणजे काय,
काही बोलणे, आदोदता जे तोंडात येईल ते बोलणे. तसंच उचललीत जीभ लावली टाळायला म्हणजे विचार न करता बोलणे. परत एकदा 6वा का 7वा प्रश्न वाक्प्रचारावर विचारलाय. तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये वाक्प्रचार जर चांगला टॉपिक केला तर परत त्यावर जर फोकस केला तर तुमचे चांगले मार्क्स वाढू शकतात. ह्याला निग्लेक्ट केलं तर मार्क्स जाऊ शकतात. 18 नंबरची म्हणे बघा. आता हे जर तुमचं चुकत असेल तर समजायचं आपलं सर्व चुकतंय आणि आपण ह्या क्षेत्रातून निघून गेलं बरं. काय म्हणते, ज्याचं करायला जाऊ भलं तो म्हणतो माझंच खरं. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर का नाही. असे आपल्या समाजात बरेच लोक आपण चांगलं सांगतो ते आपले ऐकत नाहीत. आता ह्या म्हणी चारते दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार म्हणजे काय, आपण म्हणतो ना ज्या माणसाला वाटतं आपण खूप चांगले आहेत, खूप भारी आहेत, पण बऱ्याच वेळा असं होतं त्या माणसाचे अवगुण त्या माणसाला दिसत नाहीत. थोडक्यात दिव्या लावल्याशिवाय अंधार जात नाही. चूक. मोठ्या माझ्या ठिकाणी दोष असतात बरोबर. दिवावर अंधार खाली असं काही नाही. ब ऑप्शन बरोबर, फक्त बरोबर. त्यांनी मुद्दाम काय केलं, ऑप्शन देऊन तुमचा गोंधळ उडून दिलेला आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा की जर तुमचं डोकं जाग्यावर नसेल आणि तुम्ही गोंधळून गेला, आणि परत सांगतो 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणं इट्स ए चॅलेंज. आणि त्याच्यामध्ये परत 5 मराठीचं पॅसेज, इंग्लिशचा पॅसेज, वेळ खूप जातो. असा लेंदी पेपर जर असेल तर सुपर पेपर जर सोपा असेल तरी सुद्धा तुमचे मार्क जाणार 100%. म्हणून तुमचं रिडिंग स्पीड चांगलं पाहिजे. रिडिंग स्पीड त्याचं चांगलं असतं ज्याचा अभ्यास चांगला असतो. ठीक आहे. 20 नंबर बघा. 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही. हो करा ते म्हणते, हो करा ते वाक्यात नाही नसतं झालं ना, एवढं माहिती असतं आणि अर्थ बदलायचा नाही. बघा, वाक्य रूपांतर म्हणजे काय, विदाउट चेंजिंग द मिनिंग अँड द टेन्स ऑफ द सेंटेन्स यू आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही अर्थ नाही बदलायचा. 500 रुपये लहान रक्कम नव्हे म्हणजे काय 500 रुपये देखील मोठी रक्कम आहे. अर्थ नाही बदलला. ज्या वाक्यामध्ये नको, नाही, 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 नलगे असे शब्द त्या करार्थी असतात, त्याने हो कर सांगितलं, लगेच सापडलं. पुढे बघा 21 नंबर. उपसर्ग घटित. आता उपसर्ग म्हणजे जे शब्दाच्या आधी लागतात. अतिशय, आकर्षक, नास्तिक, प्रताप, अनुरूप, उद्देश, पराजय, सुकाळ, उपयोग, अपराध, सुलभ, सगळेचे सगळे काय उपसर्ग घटित आहेत. शब्दाच्या अगोदर लागतो तो उपसर्ग असतो. मग उपसर्ग घटित म्हणजे संस्कृत उपसर्ग घटित, अरबी, फारसी, उर्दू, तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. कशाही प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघू पोरांनो. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. लाडी गोडी झालाय प्रश्न आता. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त. लाडी गोडी ओळख दे. आपण म्हणतो ना की तुला काय काम बीम आहे का नाही. काम बीम म्हणजे काय, काम प्रकार असतो, बीम काय प्रकार असतो. म्हणजे आपण काय करतो, बऱ्याच वेळा बोलताना त्याच प्रकारचा यमक दर्शवणारा शब्द वापरतो. उद्देश असतो की या सारखाच एक शब्द वापरणे. मी समजा म्हणलं काय रे आज खूप गोड गोड बोलतोय, गोड गोड परत आलं म्हणजे पूर्णाभ्यस्त. पण यासारखा दुसरा लाडी गोडी ओळख दे म्हणजे काय झाले, अंशाभ्यस्त झाले. बी ऑप्शन फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. हे परत एकदा दुसरा प्रश्न आलाय. लिहून ठेवा कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न आलेला आहे. पुढे बघू 23 नंबर. गुण या शब्दाचे विविध अर्थ. गुण, आता राम सदवर्तनी पुरुष होता म्हणजे गुणी पुरुष होता, राईट. कडू कारले, थांबा पोरांनो. कडू कारले त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही. म्हणजे कडू कारल्याचा मूळ स्वभाव काय, म्हणजे मूळ स्वभाव म्हणजे गुण, म्हणजे सदवर्तीचा स्वभाव म्हणजे गुण. संगीताने 10वीत चांगले अंक म्हणजे गुण मिळवले. आता सुमनच्या हाती पाळण्याची दोरी आली, तर पाळण्याची दोरी येणे म्हणजेच काय. पाळण्याची दोरीमध्ये आई होणे म्हणजे स्त्रीत्व, ज्याला आपण म्हणतो ना की स्त्रीत्वाची सगळ्यात मोठं कोणतं वरदान असेल तर आई होणे. म्हणजे थोडक्यात तर गुण येणे याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर आहेत. बऱ्याच लोकांना हा माहिती नसेल तर लक्षात ठेवा, हे पण बरोबर आहे. गुण येणे म्हणजे बाळंतण होणे, आई होणे, हा पण त्याचाच प्रकार आहे. तर याच्यामध्ये पाळण्याची दोरी येणे म्हणजे गुण येणे. तर गुण या शब्दाचे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न त्यांनी दिला होता. भारी क्वेश्चन होता. पुढा प्रश्न आहे संधीचा. देवालय खूप सोपा आहे. देवालय आता आपल्याला माहिती आहे, देव अधिक आलय, बरोबर ना. देवालय म्हणजे मंदिर. तर देव मधला अ अधिक अ म्हणजे काय झाला, आ झाला पोरांनो. म्हणजे याला काय म्हणतो आपण, सजातीय संधी आहे. म्हणजे अ आणि आ यांचा उच्चार स्थानिकच आहे, त्याला आपण सजातीय संधी म्हणतो. म्हणजे सजातीय संधी हा करेक्ट ऑप्शनचा उच्चार. संधीवर, सजातीय संधीवर प्रश्न विचारलाय हे तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आता परत एकदा 25 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. य हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो. खूप चांगला प्रश्न विचारला त्यांनी ऍक्च्युली. पण बघा आता आपल्याला माहिती आहे, आपण वर्ण तालिका अशी लिहितो, कता मोदो, आठवते का तुम्हाला, बरोबर ना. त्याचे कचट तप, त्याच्यानंतर यह यश रशळ, म्हणजे तालव्याच्या लाईन मध्ये येतोय पोरांनो. तालव्याच्या लाईन मध्ये येतोय म्हणजे तालव्य वर्ण 100% येतो. मग तालव्य, अरे पण आपल्याला हे पण माहिती आहे ना की य र ल व हे चारी पण काय अर्धा स्वर पण आहेत. मग अर्धा स्वर पण आहे आणि ह्यांनी 2 आणि 3 बरोबर असा ऑप्शन नाही दिला. म्हणजे हा प्रश्न त्यांच्या परत एकदा चुकीमुळे हा प्रश्न कॅन्सल करावा लागला.
कारण य हा अर्धस्वरपणे आणि तालव्यवरण त्यांनी दोन्ही ऑप्शन दिलेत आणि दोन्ही ऑप्शन बरोबर असं ऑप्शनचे ऑप्शन कदाचित ते द्यायला विसरले असतील. आयोग आहे, आपण काय बोलू शकत नाही, आपण फक्त पुढे जायचं. चला पुढे नेक्स्ट बघा. सुरेश गीत गातो रीतिकाळ. तर रीतिकाळ म्हणजेच काय, गायले भूतकाळ झाला, गात आहे चालू वर्तमान काळ झाला, गात असतो 100% बरोबर, सी बरोबर सी बरोबर सी बरोबर, इथे एक सी आहे म्हणजे हा गेला आणि हा पण गेला, मग सी आणि डी बरोबर का. आता बघू आपण. आता सुरेश गीत गात असतो, सी 100% बरोबर आहे, मग सी चूक इथं पण दिली, एकच सी राहिला, इथं पण सी आहे, पण बी मध्ये तर ऑप्शन गेलाय कारण सुरेश गीत गात आहे म्हटलंय, चालू वर्तमान काळ आहे, राहायला काय गीत गात आहे, तसं चुकलंय. इथे काय पाहिजे होतं, सुरेश गीत गात जाईन असं पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता काय पर्याय नाही, त्यांनी बरोबर 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट दिलेला आहे, ओढून ताडून दिलंय, काय करायचं आपला प्रश्न, आपलं उत्तर बरोबर बरोबर आलेलं आहे. रीती, जर काळावर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ हमखास विचारला जातात. अशा प्रकारे जर ऑप्शनचे ऑप्शन दिले तर तुमचा गोंधळ होऊ शकतो. तो गोंधळ टाळण्यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे बघा. आता शब्दयोगी अव्ययांच्या चुकीच्या पर्याय सांगितलेले आहेत. आता शब्दयोगी अव्यय हा जर टॉपिक तुम्ही पाहिला ना मोरा वाळंबे या पुस्तकामध्ये, जो 12-13 प्रकारचे त्यांनी शब्दयोगी अव्यय दिले, तेवढे पाठ करा, त्याच्या बाहेरचं काहीच नाही. आता ह्याच्यामध्ये हे सगळेचे सगळे ऑप्शन चूक आहेत पोरांनो, सगळे ऑप्शन चूक आहेत. मग ते 12 म्हणजे शब्दयोगी अव्यय आतापर्यंत जास्त विचारले जात नव्हते, पण येणाऱ्या परीक्षेमध्ये शब्दयोगी अव्यय परत विचारले जाऊ शकतात. एकच पाण्यात 12 प्रकारचे शब्दयोगी अव्यय दिले, पाठ करून टाका, क्वेश्चन येऊ शकतो. सगळे चुकीचे आहेत. 18 कळत न कळत येऊन जाऊन कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहेत. खूप चांगला प्रश्न विचारला त्यांनी. आता कळत न कळत म्हणलंय बघा. आता आपल्यामध्ये येऊनचं काय होतं, एचं काय होतं, हे काय, ए काय झाला, मूळ धातू झाला, मूळ धातूपासून धातूसाठी झालं येऊन, राईट. जाचं झालं जाऊन, राईट. कळतचं काय झालं, कळण्याचं काय, कळत झालं. म्हणजे सगळी काय धातू साधित म्हणजे मूळ धातूपासून साधलेली क्रियाविशेषण आहेत, वेळ धातू साधित क्रियाविशेषण आपण म्हणतो. तर तोही ऑप्शन करेक्ट आहे, सोपा प्रश्न होता. पुढे बघा. परत एकदा त्यांनी प्रश्न विचारलाय शब्दयोगी अव्यय, म्हणजे शब्दयोगी अव्यय निग्लेक्टेड टॉपिक, पण यावेळी तब्बल 2 प्रश्न त्यांनी शब्दयोगी अव्यय या टॉपिकवर विचारले. विचारलाय प्रश्न तुम्हाला बघा, लागी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे. तर कोणत्या प्रकारचे, दिक्वाचक आहे. तुम्ही एकदा ते पान बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे शब्दयोगी अव्यय 12चे 12 प्रकारचे तुम्हाला माहिती पाहिजेत असं त्यांचे अपेक्षा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये जर शब्दयोगी अव्यय प्रश्न विचारले तर तुम्हाला आश्चर्य बिलकुल वाटण्याचं कारण नाही पोरांनो. पुढे बघा. 30 नंबर. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा, ते सगळे आहेत ना. वकिली काय आपण म्हणतो, तू त्याची वकिली करतोय काय, वकिली करणे भावनाचे. सौंदर्य आपण एक म्हटलं ना की सौंदर्य, सौंदर्य पण एक प्रकारचं अवस्था आहे. दास्य, गारवा आहे, सगळे भाववाचक नाम आहेत पोरांनो. तर साधा प्रश्न होता, नाम व नामाचे प्रकार, भाववाचक नाम लक्षात ठेवा. केवळ वाक्य नाही म्हटलंय, केवळ वाक्य नाही हे आहे. भाऊंच्या कुंदाने बाजारातून निवडे विभाग, बरोबर आहे. औभयन वाव्याने म्हणजे केवळ वाक्य आहे, त्यांनी नाही कोणतं म्हटलंय. कणकमल शेटच्या घरावर काल दरोडा पडला, हे पण आहे. आता इथं हे पुस्तक फाटकेच होते, हे मला आवडलं. आता 2 वाक्य इथे एकत्र झालेली आहेत, 100% हे केवळ वाक्य असू शकत नाही. म्हणजे कोणतं केवळ वाक्य नाहीये, तर ऑप्शन क्रमांक 4. सोपा प्रश्न होता. मग केवळ मी मला वाटते 4थं का 3रं ते 4थं क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे. पुढे बघा. मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही, वाक्यातील कर्म, विधेय, पूरक लक्षात ठेवा. खूप सोपा चांगला प्रश्न विचारलाय. आता या वाक्यातील कर्म कोणतं आहे, काय लिहिले नाही, पत्र. मग पत्र कुठं सापडलं, राईट. विधेय विस्तार काय कधी लिहिले नाही, अलीकडे. तुम्हाला मग ऑप्शन क्रमांक आपला 3 बरोबर आला. सगळं डिटेलमध्ये जायचं नाही, स्मार्ट स्टडी करायचा, स्मार्ट पद्धतीने उत्तर शोधा. कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करणं शक्य होतं. संजनाला आईची आठवण येते, तिचा कंठ डाचून येतो. या 2 केवळ वाक्यांचे एक मिश्र वाक्य करा. आता मिश्र वाक्य म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये गौणत्व बोधक उभयन्वयी अव्यय असतं, राईट. मग याच्यामध्ये व आलं म्हणजे संयुक्त वाक्य झालं, आणि संयुक्त वाक्य आलं. आता इथं संजनाला आईची आठवण येते तेव्हा म्हणजे जेव्हा तेव्हा असेल तर मिश्र वाक्य असतं, आणि इथं तर संजनाला आईची आठवण आल्यामुळे म्हटलं केवळ वाक्य झालंय. मग हे 2 झाले संयुक्त, राहील आपलं उत्तर आलं 2 नंबर. जेव्हा तेव्हा, जर तर, जिकडे तिकडे, जसे तसे, 100% आपलं मिश्र वाक्य झालेलं आहे. पुढे बघा. हा आंबा चांगला निघाला. मी बऱ्याच वेळा क्लासमध्ये सांगितलंय की जर एखाद्या वाक्यामध्ये विधान पूरक असेल तर ते वाक्य अवस्था दर्शवणारं असतं पोरांनो. याच्यामध्ये म्हणले हे आंबा चांगला निघणारा कोण आंबा, कसा निघाला, चांगला. तर तुम्ही या निघालेला तुम्ही विधेय विस्तार म्हणू नका, त्या अवस्था दर्शवते आणि अवस्था दर्शवणारा शब्द हा जर विशेषण किंवा नाम असेल तर तो विधान पूरक असतो. मग विधान पूरक शब्द कोणता आला पोरांनो,
कोणता आला? चांगला. फक्त सी बरोबर, बाकी सर्व चूक. ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न वाचून घ्या. कोणता आहे? 35 नंबरचा आहे बघा. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अति जास्त व्यायाम केल्यामुळे समीरला खूपच. आता अति जास्त व्यायाम करणे म्हणजेच काय? अति उदार तो सदा नादार, म्हणजे ह्याचं तरी तर काय बसत नाही, लिंक काय लॉजिक लागत नाही, तर तो ऑप्शन आवश्यकच नाही. अतिराग भीक माग, अतिशना, अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति केली, खूप व्यायाम केला, हात मोडला, अति तेथे माती. मग बऱ्याच लोकांना वाटतं की अतिशहाणाचा बैल रिकामा का होत नाही? अतिशहाणाचा बैल रिकामा म्हणजे एखादी व्यक्ती शहाणपणे एखादी कृती करते त्याच्या अंगलट येते, तर त्याला म्हणायचं की समजा म्हणजे सुरेशने 5 लाख रुपये त्या स्कीममध्ये टाकले आणि तो माणूस पळून गेला, म्हणजे त्याला काय झालं? अतिशहाणपणा केला. असं एखाद्याने खूप 12 तास अभ्यास केला आणि चक्कर येऊन पडला, अति तेथे माती, असं आहे. तर अशा प्रकारे याच्यात जे सांगितलंय त्याचा अर्थबोध करणारी म्हण म्हणजे अति तिथे माती. म्हणीवर बरेच 4 क्वेश्चन विचारलेत आतापर्यंत. उतारा काय आपण घेणार नाही, उतारा सोपा असतो, त्यानंतर करू शकता तुम्ही. छत्तीस ते 40 उत्तरावरचे क्वेश्चन आहेत. आता एकारांत पुल्लिंगी नावाचे सामान्य रूप करायचे. आता एकारांत समजा घोडे म्हणलं, घोडेचं काय होतं? घोड्या होणार, घोड्या या कारांत होते. मग 41 ऑप्शन काय आला? 41 ऑप्शन क्रमांक आला 3. ससे, सश्या. सामान्य रूप म्हणले वाडे, वाड्या. थोडक्यामध्ये पुल्लिंगी नामाचं ज्याचं एकारांत होतं, एंडिंगला येत होतो, त्याचं काय होतं? एकारांत होतंय. म्हणजे सामान्य रूपावर हाता तो क्वेश्चन विचारला होता. आता विचारलाय तुम्हाला की कोणत्या प्रकारच्या जोड्या लावा. विरामचिन्हावर टॉपिक बेस्ड आहे पोरांनो. विरामचिन्ह आपल्याला माहिती आहेत, म्हणजे जे माहिती आहे त्याला पकडायचं. काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे संयुक्त चिन्ह काय असतं? 2 शब्द जोडताना वापरलं जातं. म्हणजे डीचा एक ऑप्शन करेक्ट आहे, बरोबर. डीचा एक ऑप्शन जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा पण ऑप्शन गेला आणि हाही ऑप्शन गेला, राईट. 2 ऑप्शन दोन्हीकडे कडल दिलेलं आहे, बरोबर. मग याचा 2 तर बरोबर आला. 2 छोटी वाक्य जोडताना अर्धविराम, राईट. संयुक्त चिन्ह कळलं. डीचं काय आहे? 1 आहे. आणि मग स्वल्पविराम म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे एकाच जातीचे शब्द जेव्हा आपण वापरतो, एकाच जातीचे शब्द वापरताना आपण काय करतो? हे वापरतो. म्हणजे बीचं 3 आलं, झालं ना, आपलं उत्तर आलं, बरोबर. जे तुम्हाला माहिती आहे त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली जर पेपर डील केला तर काही अशक्य नाही. विरामचिन्ह पाठ करा. कधी कोणत्या विरामचिन्हाचा कशा प्रकारे वापर करतोय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. पुढे जाऊ. आता वाक्यातला योग्य पर्याय. आता मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन पर्यायाचे पर्याय त्यांनी परत या ठिकाणी दिले. पहिला पर्याय, पहिला स्टेटमेंटचा भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म यांच्यात लिंग बदललेले असते नसते? नसते. कर्त्यानुसार आणि क्रियापदानुसार ते कर्त्यानुसार ते लिंग ते क्रियापद बदलत नाही. समजा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारले, वडिलांनी विद्यार्थ्यांना मारले, विद्यार्थिनीला मारले, बदलत नाही. याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, क्रियापद तृतीय हे बरोबर, हे बरोबर आहे. फक्त काय झालं? मग हे काय झालं? चुकलं. म्हणजे फक्त बी आणि सी बरोबर. म्हणजे भाव्य प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयांत असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर त्याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन ते विचारतील आणि तुम्हाला कन्फ्यूज करतील. ते तुम्हाला माहिती पाहिजे. हे प्रॉपर माहिती असेल तर तुमचं त्याच्यात मार्क्स 100% मिळतील तुम्हाला. स्वरांच्या प्रकारात हे चुकू शकत नाही. हे जर चुकत तर आपल्याला मोठा प्रॉब्लेम आहे. सांगा काय येईल मला? 44 बघा, रस्व स्वर. आता एक तर आपल्या सजातीय स्वर म्हणजेच काय? एकाच उच्चार स्थानातून निघणारे, बरोबर का नाही? म्हणजे एकाच उच्चार स्थानातून, म्हणजे कचं 4 आलं पाहिजे. कचं 4 एकच ऑप्शन आलाय, संपला विषय. आला ऑप्शन करेक्ट. 42 आला 2. एवढं. आणि सजातीय विजातीय म्हणजे हे खूप बेसिक क्वेश्चन विचारलाय आणि तो तुमचा यायलाच पाहिजे आणि तो काही सेकंदामध्ये सुटला पाहिजे. आता अग, अरे, आहो एक कोणत्या प्रकारचे केवल प्रयोग आहेत? आता संमतीदर्शक म्हणजे हा असेल, ओके असेल, ओके नाही हा असेल, ठीक आहे. तर उदाहरणार्थ प्रशंसादर्शक, प्रशंसादर्शक म्हणजे शब्बास असतं. संबोधन म्हणजे आपण काय करतो? कुणाला तरी बोलतो, अगं इकडे, अरे काय करतोयस, अहो ऐकलत का, हे सगळं संबोधन. म्हणजे वी ट्राय टू ऍड्रेस समवन विथ द हेल्प ऑफ दिस काइंड ऑफ इंटरजेक्शन, जे आपण केवल प्रयोग म्हणतो. मौन म्हणजे आपल्याला माहिती आहे गपचूप, असं अशा प्रकारचे. चला केवल प्रयोग. शेतात बांधलेली पडवी. आता हा बऱ्याच वेळा लोकांना माहिती नसतो. मग आपल्याला जर माहिती नसेल ना तर जे माहिती त्याचा वापर करायचा. पहिला प्रश्न काय म्हटलंय? पानंद. आता पानंद रस्त्यामध्ये गावामध्ये जे शेत असतात ना, त्या शेतामध्ये जाणार छोटे छोटे रस्त्याला पानंद रस्ते असं म्हणतो. म्हणजे पानंद तर असू शकत नाही. पुढे म्हटलंय की पाणथळ. पाणथळ म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साठून दलदल तयार होतो त्याला पाणथळ जागा म्हणतात.
राईट. पुढे कोणतं आहे, पुढे गेलं, थांबा जस्ट अ सेकंड पोरांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, तिसरा ऑप्शन, पुढचा ऑप्शन काय, पागा. आता पागा म्हणजे घोड्यांना बांधण्याची जागा, एवढं साधा प्रश्न आहे. पागा म्हणजे काय, घोड्यांना बांध. मग राहिलं काय, पडळ. मग पडळ हा ऑप्शन आहे याचा, पडळ करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. 47 बघा. आता तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मध्ये आहे ते शब्द वापरतो, त्याच्यामध्ये आपण बदल थोडा केला की तो तद्भव होतो, राईट, हे आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी सांगितले तद्भव शब्दांचा गट. आता कर्ण म्हणल्यानंतर 100% संस्कृत आहे, हा असू शकत नाही, काढून टाका, राईट. पण कर्णाचं कान होतं, चक्राचं चाक होतं, आग्नेचं आग होतं, पर्णाचं पान होतं, गृहाचं घर होतं, पदचं पाय होतं, ग्रामचं गाव होतं. म्हणजे ए आणि डी ऑप्शन बरोबर आहे. ए आणि डी कुठं आला, फक्त एक नंबर ऑप्शन, सॉरी ए आणि डी नाही बरं का, बी आणि डी ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला तद्भव विचारलाय, बी आणि डी कुठे गेला, हा 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक. मग तत्सम तद्भव शब्द सोपे सोपे विचारले होते त्यांनी. हालापेष्ट सहन करण्याचा गुण. आता हालापेष्ट सहन करण्याचा गुण म्हणजेच काय, तितिक्षा. म्हणजे मोरा वाळंबे यांच्या पुस्तकामध्ये 100% तो दिलेला शब्द आहेत, खूप सोपा, चुकू शकत नाही कोणाचा, ज्याचा मेन्सला पोर आहे त्यांचा. पण ठीक आहे, हे पण आलं बरोबर. 59 बघा पोरांनो, विरुद्ध अर्थी अयोग्य शब्द म्हणजे अयोग्य शब्द. आता दांभिक असणे आणि प्रामाणिक असणे हे बरोबर विरुद्धार्थ शब्द आहेत, काय चुकायची गरज नाही. थिटा म्हणजे छोटा, लांब म्हणजे मोठा, दमट आणि उष्ण चुक कधीच असू शकता, काय नाही असू शकत. आणि दातृत्व नेतृत्व असं कुठं असतं का, म्हणजे ए आणि ड काय आहेत, अयोग्य जोडी आहेत. मग अ आणि ड अयोग्य जोडी, 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी तुमचा ऑप्शन करेक्ट पाहिजे. ठीक आहे. शेवटचा आहे बघा पोरांनो, की तत्सम शब्द कोणता. तर तत्सम म्हटल्यानंतर आपल्याला मी तुम्हाला क्लासमध्ये की सांगितले पोरांनो, ती कंबर, चिमणी, बाजरी, घोडा, बोका, डोळा, दगड, हाड, हे सगळे देशामध्ये येतात. गेलं. कवी, ग्रंथ, जल हे सगळे कसे आहेत पोरांनो, तत्सम आहेत, संस्कृत भाषेतून आलेले आहेत. परंतु भूगोल हे पण आहेत. घर, सासरा, श्वशुरचं सासरा होतं, भ्राताचा भाऊ होतं, म्हणजे काय झालं, तद्भव झाले, तद्भव झाले. मग ब आणि क कुठं बरोबर आले, ब आणि क म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आलेला आहे. अशा प्रकारे 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता पुढच्या सेशनमध्ये आपण इंग्लिशचे 50 क्वेश्चन पाहणार आहोत, आणि त्याच्यामध्ये आपण सेम गोष्ट करणार. काय गोष्ट करणार, की प्रत्येक प्रश्न कोणत्या टॉपिकवर बेस्ड हे आपण व्यवस्थित पाहणार, आणि त्या टॉपिकवर जो बेस्ट क्वेश्चन आहेत. म्हणजे समजा येत आपण पाहिलं की शब्दयोगी अव्ययावर 2 क्वेश्चन आले होते, केवळ वाक्य, मिश्र वाक्याच्यावर बरेच क्वेश्चन होते, राईट. वाक्प्रचार. तर हे नक्की व्हॉट इज द ट्रेंड ऑफ आस्किंग क्वेश्चन हे कळण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आणि रिसेंटली पाहायचं. आता 25चा आहे, 24चा, 23, 22, 21चा ठीक आहे, पार 14, 15 पर्यंत जाऊ नका. ही ट्रेंड दाखवते आयोग कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आयोगाचा 2025 जूनचा जो मराठीचा पेपर होता तो पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला फायद्याचा ठरेल. पुढच्या सेशनमध्ये आपण 51 ते 100 असे इंग्लिशचे प्रश्न घेणार आहोत. लवकरच भेटू. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.